पुण्यामध्ये अनधिकृत पबवरती कारवाई करण्यात येते। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाईला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानंतर पुण्यामधल्या अनधिकृत पबवरती कारवाई सुरू झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी कारवाईला सुरुवात करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यानंतर आता पुण्यामध्ये जे अनधिकृत पब आहेत ते तोडण्याचं काम सुरू झालेलं आहे। माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, रोडवरचा टेरेसेन आणि कल्चर नावाचे दोन हॉटेल आहेत ज्याचा अनधिकृत बांधकाम होतं, त्याच्यावरती आता सुरुवातीच्या टप्प्यात कारवाई सुरू झाली आहे। महापालिकेने अशा पद्धतीचे जिथे अनधिकृत बांधकाम असलेले पब आणि हॉटेल आहेत त्यांना पुन्हा एकदा नोटिसा इश्यू केल्या होत्या, परंतु काल मुख्यमंत्र्यांनी जिथे ड्रग्ज विकले जात आहेत, जिथे अनधिकृत बांधकाम आहेत तिथे बुलडोजर लावा असं म्हटलं होतं। त्याप्रमाणे आपण दृश्यात बघतोय, एक बुलडोजर आहे, महापालिकेचे कर्मचारी आहेत ज्यांच्या हातामध्ये हातोडा आहे आणि ते हातोडा घेऊन ते बांधकाम तोडत आहेत। ते तोडण्याची कारवाई आज सुरू झाली। महापालिकेकडे आपण विचारलेलं आहे की आणखी किती अशा पब आणि हॉटेलवरती कारवाई केली जाणार आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पबमध्ये ड्रग्ज दिला गेला, मुलं घेताना दिसली होती, तिथे अनधिकृत बांधकाम आहे हे सिद्ध झालंय, कारण त्याला पहिल्या माळ्याचीच परवानगी होती। पहिल्या माळ्याच्या आतमधनं एक वेगळा असा रस्ता काढून पहिला आणि दुसरा माळा उभा केला गेला होता, त्याच्यावरती ही कारवाई केली जाणार आहे। पण पुण्यात ज्या पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि ड्रग्ज सहजासहजी मिळतं आहे असं जे दिसत होतं, त्याच्यावरती कारवाई म्हणून अगदी उत्तर प्रदेश सारखं महाराष्ट्रामध्ये सुद्धा बुलडोजर फिरवा असे आदेश दिले होते आणि ते होताना दिसतात आपल्याला। राहुल, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यामध्ये काही पब्सवरती ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहेत त्या ठिकाणी आता महापालिकेने हातोडा फिरवण्यास सुरुवात केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आयुक्तांना तसे आदेश दिलेले होते, त्यामुळे याआधी पोर्श कार प्रकरणानंतर, अपघात प्रकरणानंतर जी कारवाई सुरू झालेली होती ती आता पुन्हा एकदा पुण्यात सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हवेमध्ये गोळीबार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। या टोळीची तळेगाव परिसरामधून पोलिसांनी धिंड काढली होती। 3 पिस्तूल आणि 7 जिवंत काडतुसं या टोळीकडून जप्त करण्यात आलेली आहेत। 20 जूनला या टोळीनं रात्री 8:30च्या सुमारास गजानन महाराज चौक, राजेंद्र चौक या दरम्यान हवेमध्ये 4-5 गोळ्या हवेत झाडलेल्या होत्या।